पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। राज्यात मोबाईल ॲपवरून टॅक्सी किंवा रिक्षा बुक करून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे। या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक व्हावा यासाठी राज्य सरकारने एक नवीन धोरण आणलंय। या धोरणानुसार ॲपवरून प्रवासी वाहतूक चालवणाऱ्या सर्व कंपन्यांना परिवहन विभागाकडे 1 सप्टेंबर 2026च्या आत रितसर नोंदणी करणं आता सक्तीचं करण्यात आलंय। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे स्पष्ट आदेश दिले आहेत। सुविधेच्या नावाखाली कायद्याचं उल्लंघन करणं आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। ज्या कंपन्या दिलेल्या मुदतीत नोंदणी करणार नाहीत किंवा बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करतील त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत। नाही बघा, ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये आम्ही नियमावली घेतलेली आहे। अनेक वर्षापासून नवीन ॲग्रिगेटर पॉलिसी नसल्याकारणानं ओला, उबेर, रॅपिडो ह्यासारख्या मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी चालू होती। ही मक्तेदारी कुठेतरी मोडून काढणं गरजेचं आहे। ह्या सेवा ज्या आहेत त्या प्रवाशांच्यासाठी सेवा आहे, प्रवाशांसाठी ह्या सुविधा आहे। जर प्रवाशांना वेठीस धरत असेल आणि राज्य शासन आमच्या खिशात आहे अशा पद्धतीने ह्या जर कंपन्या विचार करत असतील तर ते चालणार नाही।